छान असे कुरकुरीत क्रिस्पी अगदी आतपर्यंत भाजले जाणारे व चिवट न होणारे मेंदूवडे कसे बनवायचे याची अगदी परफेक्ट रेसिपी आज मी इथं घेऊन आलेली आहे। त्याचसोबत उडपी पद्धतीचं जे सांबर असतं याची रेसिपी देखील मी इथं शेअर केलेली आहे। हे सर्व गोष्टी छान अशा जमून याव्या यासाठी मी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत, त्या तुम्ही नक्की फॉलो करा। तर नमस्कार, मुद्राज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर सर्वात अगोदर मी इथं पाऊण वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे। मी इथं 2 ते 3 लोकांचं प्रमाण घेतलेलं आहे। तर पहा, आता आपल्याला ही डाळ स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे। 2 ते 3 वेळा ही डाळ आपल्याला छान अशी चोळून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यावरती काही घाण पावडर असेल तर ती निघून जाईल। तर 2 ते 3 वेळा डाळ स्वच्छ पाण्याने धुतली की आता आपण ही शिजत घालणार आहोत। तर मी इथं कुकरमध्ये ही डाळ काढून घेतलेली आहे। ही तयारी अगोदरच करून ठेवा, जेणेकरून तुमचा वेळ वाचेल। तर कुकरमध्ये डाळ काढल्यानंतर मी याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा व एक मध्यम आकाराचा टोमॅटो घालणार आहे। कांदा घातल्यामुळे डाळीला जो दाटसरपणा आहे तो अगदी छानरित्या येतो। याच्यामुळे तुम्ही कमी जरी डाळीचा वापर केला तरी देखील चालेल, त्यामुळे तुम्ही इथं कांद्याचा वापर नक्की करा। याच्यामुळे डाळीला जो दाटसरपणा आहे तो छान असा येईल व डाळ जी आहे ती अगदी घट्ट तयार होईल। तर हे सर्व साहित्य बुडेल इतपत पाणी घालून कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे व मध्यम गॅसवरती याच्या 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। आता आपली डाळ शिजते तोपर्यंत आपण उडदाच्या डाळीचं पीठ बनवून घेणार आहोत। त्यासाठी मी इथं 1.5 वाटी उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून घेतलेली आहे। तुम्हाला जर रात्रभर पाण्यात भिजवणं शक्य नसेल तर तुम्ही 4 ते 5 तास पाण्यात भिजवलीत तरी देखील चालेल। इथं मी साल नसलेली डाळ वापरलेली आहे। तर ही डाळ धुताना तुम्हाला अगदी 1 ते 2 वेळा हलक्या हाताने धुवून घ्यायची आहे, जास्त देखील याला चोळून धुवू नका। तर आता आपण ही डाळ मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत। तर इथं एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे, ती म्हणजे डाळ बारीक करताना तुम्हाला अजिबात कुठेही पाण्याचा वापर करायचा नाही। पाण्याचा वापर न करताच ही डाळ तुम्हाला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायची आहे। जर तुम्ही पाण्याचा वापर केलात तर पीठ जे आहे ते पातळ होण्याची शक्यता असते, त्यामुळे जे आपले वडे आहेत ते क्रिस्पी कुरकुरीत तयार होत नाहीत। आणखीन दुसरी गोष्ट जी म्हणजे की आपण जेव्हा ते तेलामध्ये वडे सोडतो तेव्हा ते अगदी व्यवस्थितरित्या सोडले जात नाहीत, पीठ पातळ झाल्यामुळे। त्याच्यामुळे शक्यतो पाण्याचा वापर इथे टाळा। पण जर डाळ अजिबातच बारीक होत नसेल तर इथं अर्धा चमचा ते 1 चमचा पाण्याचा वापर केलात तरी देखील काही हरकत नाही। तर आता आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत। तर पहा, मी या पद्धतीने उडदाची जी डाळ आहे त्याचं पीठ बनवून घेतलेलं आहे। हे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, जेणेकरून आपण हे पीठ फेटताना अगदी व्यवस्थितरित्या फेटलं जाईल। तर ही स्टेप करणं खूप महत्त्वाचं आहे। ही जी स्टेप आहे म्हणजे पीठ फेटणं, ती खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून जे आपले उडीद वडे आहेत ते अगदी कुरकुरीत क्रिस्पी होतील। त्याचसोबत पीठ हलकं झाल्यामुळे आपण जेव्हा वडे तेलात सोडतो तर ते तेलात फुटत नाहीत। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात ही स्टेप स्किप करू नका। नक्की तुम्ही हे पीठ अशा पद्धतीने फेटून घ्या। अशा पद्धतीने पीठ फेटल्यामुळे ते पीठ जे आहे ते हलकं तयार होतं, अगदी हलकं तयार होतं। आणखीन जे वडे आहेत ते तेलात टाकल्यानंतर फुटत नाहीत, अगदी छानरित्या भाजले जातात। त्याच्यामुळे ही स्टेप तुम्ही नक्की फॉलो करा। आणखीन अशा पद्धतीने तुम्ही पीठ जे आहे ते हलकं करून घ्या। हे बघा, अशा पद्धतीने एकाच दिशेने फिरवून तुम्हाला हे पीठ हलकं करून घ्यायचं आहे। आता 4 ते 5 मिनिटांनंतर हे पीठ पूर्णपणे हलकं झालेलं आहे, तुम्हाला हाताला जाणवेलच। तरी पण आपण चेक करू, त्यासाठी मी इथं पूर्ण वाटी भरून पाणी घेतलेलं आहे। त्या पाण्यामध्ये मी इथं छोटासा पिठाचा गोळा सोडलेला आहे। तो जर असा अलगद पाण्यावरती तरंगला तर समजायचं की जे आपलं पीठ आहे ते अगदी छानरित्या हलकं झालेलं आहे। तर मी परत एकदा सांगते की ही जी स्टेप आहे ती तुम्ही स्किप करू नका, नक्की तुम्ही ही स्टेप करून बघा। तर आता आपण उडीद वडे बनवायच्या अगोदर आपली डाळ शिजलेली आहे, तर त्याचं सांबार बनवून घेणार आहोत। तर ते एका मोठ्या बाउलमध्ये मी काढून घेतलेली आहे जी डाळ आहे ती। आणखीन विस्करच्या मदतीने किंवा चमच्याच्या साहाय्याने ही सर्व डाळ आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि किंवा एकजीव करून घ्यायची आहे, जेणेकरून याच्यातील कांदा, टोमॅटो किंवा डाळ जी काय आहे ती अगदी बारीक होईल व छान असा डाळीला दाटसरपणा येईल। तर आता आपण सांबार बनवून घेणार आहोत।
त्यासाठी मी कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलेला आहे. त्या तेलामध्ये मी अर्धा चमचा जिरे, त्याचसोबत अर्धा चमचा मोहरी घालणार आहे. जिरे व मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. इथं तेलाचा वापर शक्यतो कमी करा, कारण सांबारमध्ये तेलाचा वापर हा कमीच केला जातो. तर जिरे मोहरी छान अशी तडतडली की मी याच्यामध्ये उभा पातळ चिरलेला एक मध्यम आकाराचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा कांदा जरी वापरला तरी देखील चालेल, कारण आपण डाळ शिजवताना त्याच्यामध्ये कांदा घातला होता. तर बघा, कांदा छान असा आपल्याला मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी भोपळ्याचे काप, त्याचसोबत 6 ते 7 शेवग्याच्या शेंगा. हे देखील आपल्याला मध्यम गॅसवरती 1 ते 2 मिनटं छान असं परतवून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा हळद, त्याचसोबत मी इथं 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे. लाल तिखट शक्यतो कमी वापरा. आता याच्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा धने पावडर, त्याचसोबत 3 ते 4 चिमूट हिंग. आता हे पावडर मसाले घालून झाल्यानंतर हे सर्व मिश्रण आपल्याला 1 ते 2 मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे. मिश्रण छान असं परतलं की याच्यामध्ये घालायचे आहे आपण जी डाळ घोटून घेतली होती ती याच्यामध्ये घालायची आहे. तर पहा, हे सर्व एकजीव करून घ्यायचं. पण अजून डाळीची जी कन्सिस्टन्सी आहे किंवा सांबारची जी कन्सिस्टन्सी आहे ती अगदीच दाटसर आहे. तर एवढी दाटसर आपल्याला नको आहे, त्याच्यामुळे याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. व आपण आमटी ज्या पद्धतीची बनवतो किंवा बघा, इतपत मी पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे, जेणेकरून ज्या याच्यातील शेवग्याच्या शेंगा आहेत त्या देखील छानरित्या शिजल्या जातील. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व आपल्याला हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे. आणखीन मध्यम गॅसवरती याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे, किंवा जोपर्यंत याच्यातील शेवग्याच्या शेंगा शिजत नाहीत तोपर्यंत छान अशी ही उकळवून घ्यायची आहे. तर पहा, आपलं जे सांबार आहे ते छान असं उकळून किंवा याच्यातील ज्या शेवग्याच्या शेंगा देखील आहेत त्या छान अशा शिजून तयार झालेल्या आहेत. आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी चिंचेचं पाणी व गुळाचं पाणी घातलेलं आहे. आता याच्यामध्ये घालायचा आहे 1.5 चमचा सांबार मसाला मी घातलेला आहे. तर शक्यतो सांबार मसाला जो आहे तो आपला सांबार जेव्हा पूर्णपणे शिजेल तेव्हाच घाला, जेणेकरून या मसाल्याची जी चव आहे ती याच्यामध्ये अगदी छानरित्या उतरेल. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण आपल्याला परत एकजीव करून घ्यायचं आहे. तर आता आपलं सांबार तयार झालेलं आहे. आता आपण उडीद वडे बनवून घेणार आहोत. तर पहा, मी मगाशी जेव्हा पीठ फेटून घेतलं तेव्हा मीठ माझ्याकडून घालायचं राहिलं होतं. तर आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे व हे सर्व मिश्रण परत एकदा मी एकजीव करून घेतलेलं आहे. तर आता मी इथं तुम्हाला अगदी सोपी पद्धत सांगणार आहे, जेणेकरून उडीद वडे जे आहेत ते अगदी छानरित्या तेलात सोडले जातील व तेलात भाजण्याची देखील शक्यता नसते. तर पहा, या पद्धतीचं जी भातवाडी असते ती अशा पद्धतीने पाण्यात बुडवून घ्यायची आहे, किंवा तुम्ही इथं झाऱ्याचा वापर देखील करू शकता. तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हवा त्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे. त्याला शक्य होईल तितका गोलाकार गोल देऊन घ्यायचा आहे. आता जी आपण भातवडी आहे ती पाण्यात बुडवून घेतली होती त्याच्यावरती जो पिठाचा गोळा आहे तो ठेवून द्यायचा आहे. आणखीन हलक्या हाताने याला गोल आकार देत द्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीने मी आकार दिलेला आहे. आणखीन पाण्याचा हात घेऊन याच्यामध्ये अशा पद्धतीने होल करून घ्यायचा आहे. तर पहा, अगदी छान असा गोल तयार झालेला आहे. तर आता मी हा तुम्हाला तेलात सोडून दाखवते. अगदी सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की फॉलो करा, नक्की ट्राय करा. तर पाहू शकता इथं अगदीच इझिली जो वडा आहे तो तेलात सोडला गेलेला आहे. कुठेही तो भातवडीला चिकटलेला नाही किंवा तेलात देखील हे झालेला नाही. तर पहा, अगदी छानरित्या सुटलेला आहे. या पद्धतीने सर्व वडे सोडून घ्यायचे आहेत. मी इथं 4च वडे सोडून घेतलेले आहेत. जेवढे तेलात बसतील तितकेच सोडून घ्या, नाहीतर जे मेंदू वडे आहेत ते व्यवस्थित फुलणार नाहीत जर याच्यामध्ये जास्त गर्दी झाली तर मी इथं 4च वडे सोडून घेतलेले आहेत. आता हे वडे आपल्याला एक पहिला मिनिट असेच भाजून द्यायचे आहेत. एखाद मिनिट झाल्यानंतर हे पलटवून घ्यायचे आहेत. आणखीन दुसरी गोष्ट म्हणजे हे सर्व करताना जे तेल आहे ते मध्यम गॅसवरतीच गरम असावं. जास्त देखील तेलाचं तापमान आहे ते वाढून देऊ नका, नाहीतर जे वडे आहेत ते वरून करपून किंवा भाजण्याची शक्यता असते पण आतून ते तसेच कच्चे राहतात.
तर तुम्हाला अगदी परफेक्ट वडे भाजून तयार हवे असतील तर तुम्हाला इथे थोडा पेशन्स ठेवण्याची गरज आहे. म्हणजेच मध्यम गॅसवरती हे वडे तुम्हाला तळून घ्यायचे आहेत. हे वडे तळण्यासाठी तुम्हाला थोडासा वेळ लागेल, पण जे वडे तयार होतील ते अगदी परफेक्टच तयार होतील. त्याच्यामुळे थोडासा पेशन्स ठेवून मध्यम गॅसवरती हे वडे तळून घ्या. तर पहा, आता आपले वडे तळून तयार झालेले आहेत. आता आपण हे सर्व करून घेऊ. तर मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मेन्शन केलेलं आहे जे काही साहित्य लागते ते, तर तुम्ही तिथे जाऊन देखील नक्की चेक करा. त्याचसोबत ही रेसिपी नक्की बनवा. मला कमेंटमध्ये नक्की सांगा कशी झाली ते. आणखीन प्लीज माझा चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब